अँजिओग्राम जेव्हा केला, अँजिओग्राफी जेव्हा केली, तर त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये 70%, 80% आणि 95% एवढे 3 ब्लॉकेजेस निघाले. आणि ऑपरेशन करण्याची म्हणजे आमची तेवढ्याच म्हणजे भावाचं लग्न होतं आणि ऑपरेशनसाठी म्हणजे वडील घाबरत होते. आणि माझा पण ह्या म्हणजे ऑपरेशन करणं किंवा ॲलोपॅथिक याच्यावर जास्त विश्वास नाही, केमिकल्सवर विश्वास नाही. बायपास करायला लावले. Yes. बिना बायपासचं त्यांनी हे सगळं रिकव्हर केलंय. बरोबर. आणि विशेष म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही ऑपरेशन नंतर करा. डॉक्टरांना विचारलं आम्ही की आम्हाला ऑपरेशन नाही करायचं, बायपास नाही करायची, आम्हाला घरी जाऊ. तर ते सोडायला तयार नव्हते. तर ते म्हटलं की तुम्हाला सोडता येणार नाही, 1 दिवसाची पण गॅरंटी नाही. मला अजून एक हे विचारायचंय की आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी पर्यटन क्षेत्रावर म्हणजे आजच्या कंडिशनला ट्रेकिंग करणारे, पर्यटनाला जाणारे, जंगलात वगैरे फिरणारे वगैरे, हे जेवढे माणसं आहेत, जेवढी पब्लिक आहे, किंवा आपल्या नगरचंच उदाहरण घ्या. मी स्वतः रोज तिथं चांदबिबी महालावर जात असतो. तिथे व्यवस्थित डस्टबिन लावलेले आहेत. सगळं करूनही तिथं लोक सगळे फिरायला येतात, हे करायला येतात शनिवार रविवारचं. पण आल्यानंतर तिथं जेवण खाऊन करून जे काही रॅपर्स असतात, चिप्स वेफर्स, ते जसे टाकून देतात, त्यांना डस्टबिन नाही दिसत. लोकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल सर? की कारण आपण फक्त सरकार किंवा यांना दोष द्या किंवा प्रशासनाला दोष देण्यात पॉईंट नाही, लोकांना खूप या गोष्टींची गरज आहे सर. त्यासाठी तुम्ही काय सांगाल? लोकांनी कशी सुरुवात करावी, जागरूकता वाढावी? जागरूकता वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपण जे काम करतोय त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण थोडं पाहिलं पाहिजे. म्हणजे चालता चालता आपण रस्त्याने पण बघतो की लोक कार मोठमोठे आहेत, चांगले पॉश आहेत, त्याच्यामधून सहज बाहेर काही बाटली टाकून देतात आणि निघून जातात. परंतु त्या बाटलीचं पुढं काय होतं त्याचा आपण कधी विचार करतो का? नाही विचार करत. मी एकदा झाड लावण्यासाठी खड्डा खोदत होतो. ते खड्डा खोदल्यानंतर मला एक रॅपर मिळालं बिस्किटचं. ते खूप चांगलं होतं. मला वाटलं असं आत्ताच काहीतरी 2-3 वर्ष असेल. त्याच्यावर मी एक्सपायरी डेट पाहिली, ती 1991 ची होती. बापरे! 35 वर्ष जुनं पॅकेट मला त्या ठिकाणी सापडलं. जसंच तसं. आणि त्याचा इतका निगेटिव्ह परिणाम होतो की मातीचं जे टेक्स्चर आहे ते पण बदलून जातं. मायक्रोप्लास्टिक त्यामधून तयार होतात. ते मायक्रोप्लास्टिक जे आहेत, मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे छोटे कण. हे छोटे कण जे आहेत ते पाण्यामधून आपल्या पोटात जातात. आता मागच्या 2 वर्षांपूर्वी काही रिसर्च झालं होतं, त्याच्यामधून असं लक्षात आलंय की आईच्या दुधामध्ये देखील मायक्रोप्लास्टिक पोहोचलेलं आहे. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही विकृती तयार होतात. मग आपण म्हणतो की मी एवढे औषधं करतो, मी एवढं चांगलं निरोगी जीवन जगतो, ऑर्गॅनिक सगळं खातो, तरी का आजारी पडतोय? तर याच्या पाठीमागं हे मायक्रोप्लास्टिक जे आहे हे एक कारण आहे. तर हे मायक्रोप्लास्टिक तयार होणं किंवा जेव्हा पण प्लास्टिक त्या ठिकाणी पडलेलं असतं त्या ठिकाणी साधं गवत पण उगवत नाही, कारण वरतून सगळं ते आच्छादन आहे. बरोबर. तर असे अनेक दुष्परिणाम आहेत त्याचे. म्हणजे ते जेव्हा असे ढीग साचतात त्यावेळेस ते पेटून दिले जातात आणि जेव्हा ते पेटतं तर लोकांना वाटतं की नष्ट झालंय, परंतु नष्ट झालं नाहीये. ते कॉन्सन्ट्रेशन फॉर्म मध्ये गेलंय आणि ते अजून विक्राळ म्हणजे राक्षस बनलंय ते आता. म्हणजे ते आधी ते एकाच ठिकाणी होतं, ते तुम्ही रिसायकल करू शकत होते. परंतु आता काय झालंय की ते वातावरणात गेलंय, ते आपल्या नाकात, तोंडात, आपल्या फुफ्फुसात जात आहे, आपल्या रक्तात जात आहे, किडनीमध्ये जात आहे आणि अजून विकृती निर्माण करू शकतात. जेव्हा प्लास्टिक जाळलं जातं तर त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड तयार होतोच, त्याबरोबर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, त्यामध्ये बेन्झीन तयार होतो. त्यानंतर जी राख उरते खाली त्यामध्ये डायऑक्सिन, फ्युरॉन सारखे घातक केमिकल असतात, लीड असतं त्यामध्ये. आणि हे जड धातू जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये विकृती तयार होते, अनेक गुंतागुंतीचे आजार तयार होतात, अगदी कॅन्सर पर्यंत त्यामध्ये आजार तयार होतात. त्यामुळं हे जे नकारात्मक परिणाम आहे किंवा आपण जेवताना पण जे प्लास्टिकच्या प्लेट्स वापरतात किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम काही ओतलं जातं, जे ठेलेवाले असतात त्यांच्याकडून, बरोबर, तर त्याच्यामध्ये पण मायक्रोप्लास्टिक उतरतं. आपण जे चहाचं कप वापरतो प्लास्टिकचा कागदी, त्याला जर आपण आतलं आवरण जर पाहिलं, म्हणजे साधं एक्सपेरिमेंट करा तुम्ही सगळेजण. जो चहाचा कप आहे कागदी, त्याला ओलं करायचं थोडं आणि थोडं रब करायचं. रब केल्यानंतर 1 मिनिटानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की काहीतरी पापुद्रा आहे त्याच्यामध्ये. तो प्लास्टिकचा पापुद्रा असतो. तो फक्त नावाला कागदी कप आहे केलेला असतो. हा, तो नावाला कागदी कप आहे, त्याच्या आतमध्ये प्लास्टिक आहे. आणि ऍक्च्युली आपण कागदी कपात ते पित नाहीये चहा, आपण प्लास्टिकच्या कपामध्ये पितोय. आणि अशा कपामध्ये जेव्हा गरम चहा ओतला जातो तर हजारो
मायक्रोप्लास्टिक, लाखो मायक्रोप्लास्टिक जे आहे त्याच्यामध्ये वितळलं जातं आणि ते आपण चहा पित नाहीये, ते मायक्रोप्लास्टिक पितोय. हम्म, आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जसं मी तुम्हाला सांगितलं कॅन्सर पर्यंत पण ते जातं. हम्म, आणि हा इतके हे भीषण परिणाम जे आहेत जोपर्यंत लोकांना समजणार नाही आणि लोक जोपर्यंत रिलेट करणार नाहीत, म्हणजे प्रत्येकाच्या परिचयामध्ये काही ना काही कॅन्सर पेशंट आता तयार झालेले आहेत. जिथं खेडेगावामध्ये इतकं निरोगी जीवन होतं त्या खेडेगावामध्ये पण कॅन्सरचे पेशंट सापडायला लागलेले आहेत. हम्म. त्यांना काही व्यसन नव्हतं तरी पण त्यांना कॅन्सर झालेला आहे. असे अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. तर हे कशामुळे होत आहे, तर याच्या पाठीमागे प्लास्टिक सगळ्यात मोठं कारण आहे. हम्म. त्यामुळं प्लास्टिकचा हा धोका जर आपल्या लक्षात आला आणि आपण जर तो रिलेट केला आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तर आपल्या असं लक्षात येईल की आपलं मानवी आरोग्य तर धोक्यात आहेच आहे, पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या वॉटर बॉडी जे आहेत, जलाशय जे आहेत त्याच्यामध्ये पण होतोय. आपल्या नगरचं सीना नदीचं उदाहरण जर घेतलं, हम्म. सीना नदीचे एवढे पूल आहेत, त्या पुलाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे. हो. आणि हे जेव्हा पाऊस येतो त्या पावसामुळे ते प्लास्टिक वाहत वाहत पुढे जातं. हम्म. मग पुढे कुठे जातं, मग ते भीमा नदीला जाऊन मिळते आपली सीना नदी. हम्म. भीमा नदी कृष्णा नदीला मिळते, कृष्णा नदी बंगाल सागराला मिळते हम्म. आणि बंगाल सागरामधून ते पूर्ण जगात पसरलं जातं, कारण सगळे ओशन जे आहेत ते एकमेकाला कनेक्टेड आहेत. कनेक्टेड आहे. तर त्यामुळं आपलं जे नगरमध्ये आपण टाकतोय किंवा आपल्या आजूबाजूला जे पण काही टाकतोय ते सगळं प्लास्टिक जे आहे ते जागतिक लेवलला त्याचा इम्पॅक्ट होतोय. हम्म. आणि एकदा ते पाण्यात गेलं म्हणजे आपण जमिनीवरच आपल्याकडे सरकार लवकर उचलत नाहीये, तर हे पाण्यात गेलेलं कधी उचलणार. हम्म. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच्यामुळं जलचर जे आहेत ते खूप मोठे संकटात सापडलेले आहेत. अनेक समुद्र जे आहेत त्या समुद्राच्या तळाशी हे प्लास्टिक जाऊन थांबलेले आहे. त्याच्यामुळं तिथलं जे सर, इकोसिस्टम याला लोक किती कारणीभूत आहेत. साधी गोष्ट, आपण कुठेही फिरायला गेलो, गाडीत बसलेलो असेल तर गाडीत बसलेले असताना काहीतरी गाडीमध्येच खाणं पिणं होऊन जातं, गाडीमध्ये वेफर्स वगैरे डायरेक्ट खिडकी काच खाली करायला टाकून दिलं, डायरेक्ट खिडकी टाकून दिलं. म्हणजे हा सिव्हिक सेन्स सुद्धा लोकांना राहिलेला नाही. बरोबर. मग ह्या बाबतीत मला तरी असं वाटतं की लोकांचा दोष हा जवळपास जास्त आहे. बरोबर. कचरा टाकणं रस्त्यावरती, बरोबर. तो कचरा म्हणजे जेव्हा प्रशासन तुम्हाला प्रत्येक पालिकामध्ये आज घंटा गाडी फिरते, ती सांगते की ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, परंतु लोक एकत्रच करतात. बरोबर. हालाकी त्याचं वर्गीकरण केलं जातं काही ठिकाणी, मी बऱ्याच ठिकाणी पाहिले पण लोक ह्या गोष्टीला सुद्धा कंटाळा करतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला लोकांचा दोष कितपत वाटतो आजच्या निसर्गाच्या होणाऱ्या ऱ्हासासाठी? जे कॉमन पब्लिक आहे किंवा जे लोक आहेत, माणसं आहेत आपण, ते सगळ्यात विध्वंसकारी बनलेले सध्या. म्हणजे निसर्गातला प्रत्येक घटक, जसं मी तुम्हाला सांगितलं काही वेळापूर्वी की झाडं जे आहेत ते परोपकारासाठी त्यांचा जन्म आहे किंवा ते जन्मापासून मरेपर्यंत परोपकारच करतात. तसंच प्रत्येक प्राणी, प्रत्येक कीटक जो आहे तो या इकोसिस्टीमवर, या जगतावर परोपकारच करतोय. परंतु मानव हा एकमेव प्राणी आहे, हा या निसर्गावर खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस करतोय. मग साधं उदाहरण आहे की जसं तुम्ही सांगितलं प्लास्टिक बाहेर टाकतात आहे, ते प्लास्टिक म्हणजे डिकम्पोजच होणार नाहीये पुढचे 500-600 वर्ष, तर ते निसर्गामध्ये राहणार आहे. त्याचा किती मोठा इम्पॅक्ट, नकारात्मक इम्पॅक्ट या निसर्गावर होणार आहे. तर त्यामुळं प्रत्येक माणसाने जर ठरवलं की ही सुरुवात माझ्यापासून केली पाहिजे. मुळात तुमची हिंमतच कशी होते की गाडीच्या बाहेर किंवा रस्त्यावर कचरा टाकण्याची. याचं कारण म्हणजे तुम्ही या जागेला किंवा त्या निसर्गाला स्वतःपासून वेगळं मानता. तुमचं काही कनेक्शनच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ते तुम्हाला ते एकदम लाईटली घेतलंय तुम्ही निसर्गाला. त्या निसर्गाला, त्या गवतापासून त्या मोठ्या झाडाला किंवा तिथल्या प्राण्याला किती मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतो जगण्यासाठी. म्हणजे आपण सहज कुठं जायचं झालं तर आपल्याकडे पाण्याची बाटली असते. वन्य प्राणी किंवा झाडं त्यांच्याकडे पाण्याची बाटली पण असते. त्यांना जगण्यासाठी जे पण काय आहे ते संघर्ष करावाच लागतो. त्यामुळे त्या संघर्षामध्ये अजून तुम्ही भर टाकताय प्लास्टिक टाकून. त्यामुळे हे आपण नाही केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा त्या अशा संवेदनशील ठिकाणी जेव्हा प्लास्टिक जाळलं जातं त्या ठिकाणचं पाण्याचं पीएच चेंज होतो. जेव्हा पावसाचं पाणी त्या राखेवर पडतं, ते राखेचं पाणी जेव्हा जलाशयामध्ये जातं त्या पाण्याचा पीएच चेंज होतो आणि त्याच्यामुळं तो पीएच जो आहे तो 1% जरी चेंज झाला किंवा 1 पॉईंट जरी चेंज झाला त्याच्यामध्ये, तरी अनेक जलचर जे आहेत ते मृत्युमुखी पडू शकतात. किंवा मातीचं पीएच बाबतीत तर तसंच आहे. अनेक वनस्पती त्या राखेमुळे नष्ट होऊ शकतात. ह्याचं खूप गंभीर परिणाम आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्लास्टिक जे आहे हे पेट्रोलचं बाय प्रोडक्ट आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. आणि पेट्रोलची गरज वाढतच चाललेली आहे. जसं नुकतंच आपण पाहिलं की पेट्रोलसाठी आपण किती रांगा लावत होतो. बरोबर. पेट्रोलला कायम लागणारच आहे. आणि जेव्हा पेट्रोल काढलं जात आहे त्याच्याबरोबर बाय प्रोडक्ट म्हणजे पेट्रोल तयार करताना जे कच्च्या मालापासून मिळतंय ते म्हणजे प्लास्टिक. तेवढं प्लास्टिक पण तयार होत आहे. त्यामुळे प्लास्टिक दिवसेंदिवस स्वस्त होत आहे.
जे आधी 300-400 रुपये किलो मिळायचं ते आता 100, 150, 200 रुपये किलो मिळतंय. त्यामुळे स्वस्त होत आहे. बाकी महागाई वाढत चालली पण प्लास्टिक स्वस्त होतंय. याचा अर्थ काय की मोठ्या प्रमाणात ते तयार होत आहे. परंतु स्वस्त मिळते म्हणून माणसं पण काय करतात आहे की खूप जास्त प्रमाणात घेतात आहे. आपल्या घरातल्या अनेक वस्तू म्हणजे आता साधं उदाहरण आहे की आपण जेव्हा लहान होतो आपल्याला काही लाकडी खेळणी असायच्या किंवा निसर्गातले फुलं किंवा बिया किंवा फळं यापासून आपण खेळ खेळायचो. बरोबर. अगदी काट्याचा वापर करून पण आपण पंखा बनवायचो. हो. परंतु अगदी शेळीचे लेंड्याचा पण त्यामध्ये वापर व्हायचा. हो. परंतु आज तसं होतंय का? नाही होत. नाही होत. लहान मुलाच्या जवळपास 95% जास्त खेळण्या जे आहेत ते प्लास्टिकचे आहेत. प्लास्टिकचे आहेत. आणि लहान मुलं काय करतं? लहान मुलाची टेंडन्सी असते काही पण दिसले तोंडात टाकायचं. बरोबर. मग हे प्लास्टिक जेव्हा तोंडामध्ये ते ठेवतं काही मायक्रोप्लास्टिक त्याच्या पोटात जातं. मग त्याची इम्युनिटी कमी होते. मग आपण डॉक्टरांकडे पैसे घालतो. त्यामुळे जे पण तुम्ही निसर्गाला देताय ना, निसर्गाला तुम्ही जर प्लास्टिक दिलं तर निसर्ग पण तुम्हाला प्लास्टिकच देणार. प्लास्टिकच देणार आहे आणि तो दुपटीने देणार. दुपटीने देणार आहे. मग ते मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात असेल, ते वातावरणामध्ये जी वातावरणामध्ये राख सामावलेली आहे किंवा ते वायू गेलेले त्या स्वरूपात असेल, तर अनेक स्वरूपामध्ये हे प्लास्टिक आपल्याला मिळत आहे. आता अनेक ग्रामपंचायती ज्या आहेत किंवा अनेक शहरं जी आहेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचं जे व्यवस्थापन जे आहे किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन हे पूर्ण क्षमतेने होत नाही. माझ्या मते तरी सर ऑलमोस्ट महाराष्ट्र असो किंवा बऱ्याच ठिकाणी असो, मला बाहेरच्या राज्यातल्या नाही माहिती पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये खेड्यांमध्ये आजही थर्मोकॉल बॅन असताना थर्मोकॉलच्या पत्रावळी वापरल्या जातात. मी ह्या गोष्टी यासाठी बोलतोय सर कारण माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ओके. आणि व्यवसाय तोच असल्यामुळे म्हणजे माझा डिस्पोजेबलचा व्यवसाय आहे ज्या मी व्यवस्थित उलगडून सांगू शकतो की आजच्या कंडिशनला निसर्ग निर्मित जसं डिकम्पोस्टेबल वस्तू अवेलेबल आहेत डिस्पोजेबलच्या, बरेच लोक वापरायला पण लागले, पण आजही खेड्यापाड्याकडे ह्या गोष्टी वापरल्या नाही जात सर. बरोबर. का तर खर्च एवढा परवडत नाही. आपण त्या गोष्टी समजू शकतो पण त्याला काहीतरी ऑप्शन आहे. तुम्ही त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याचा पण तुम्ही जाणीवपूर्वक व्यवस्थित अभ्यास करा अशी माझी पण इच्छा असायची नेहमी. पण आज तुमच्या माध्यमातून मला तो विषय मांडता येतोय. खूप मोठ्या प्रमाणात थर्मोकॉल आणि प्लास्टिक आजही वापरलं जातंय सर. बरोबर. आपल्या नगरमध्ये जे माथाडी कामगार असतात त्यासाठी सरकारने मध्ये भोजनालयाची व्यवस्था केली होती. ज्या ठिकाणी पण ते थांबतात त्या ठिकाणी गाडी येते आणि ते त्यांना जेवण वाढलं जातं. तर त्यांना जे जेवण वाढलं जातं सरकारतर्फे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे तर त्या ठिकाणी थर्मोकॉलच्या प्लेटमध्ये वाढले जातं. हो. म्हणजे तुम्ही त्यांना अन्न देत नाहीये, त्यांना तुम्ही स्लो पॉइझन देताय की लवकर मरा आणि मुक्त व्हा, आम्हाला पण मोकळं करा. तर अशा प्रकारे म्हणजे सरकारच जर असं वागत असेल, आपली महानगरपालिका जी आहे प्रत्येक वर्षी कचरा डेपो पेटवते. आता सध्या आपण चर्चा करतोय नगरमध्ये कचरा डेपो पेटवलेला आहे. गेल्या 15 दिवसापासून तो पेटलेला आहे. कोणत्याच वृत्तपत्राने त्याची दखल घेतली नाही. काही इंस्टाग्राम चॅनल आहेत, फेसबुक चॅनल त्यांनी दाखवलंय. बाकी कोणत्याच वृत्तपत्राने त्याची दखल घेतली नाही. मॅनेज झाले सगळे. म्हणजे विचार करा की आपण एवढ्या विश्वासाने ते घंटागाडीमध्ये कचरा टाकतोय की एक पोल्युशन नाही झालं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. घंटागाडीमध्ये कंपार्टमेंटच नाहीये ओला आणि सुका कचरा. आणि आयुक्तांचं कार्यालय जे आहे होय आमच्या शहरामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते असे बोर्ड लिहिलेले सध्या. काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे तुम्ही फक्त स्वच्छ सुंदर शहर दाखवताय आणि दुसरीकडे अशा प्रकारे कचरा ढीक करून ठेवताय. अक्षरशः 25-30 फुटाचे डोंगर आहेत आपल्या कचरा डेपोमध्ये. बुडगाव कचरा डेपो जो आहे आणि त्याच्यातला एक डोंगर त्यांनी पेटवून दिलाय. का पेटवलाय? कारण तो कचराच मॅनेज होत नाही त्यांना. साधं उदाहरण आहे की आपल्या घरामध्ये जे डस्टबिन असतं त्याच्यामध्ये ओला आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक आणि भाजीपाल्याचे अवशेष जर एकत्र टाकले आणि ते जर आपल्याला नंतर बुद्धी झाली की ते वेगळे केले पाहिजे तरी आपण ते सहज वेगळे नाही करू शकत. आपल्याला त्यामध्ये पाणी वापरावं लागेल किंवा बरीच मेहनत घ्यावं लागेल. हे झालं आपल्या एका डस्टबिनचं. अशा हजारो डस्टबिनचा कचरा जो आहे तो घंटागाडीमधून त्या बोरगाव कचरा डेपोमध्ये जातोय. त्यांना किती मोठ्या प्रमाणात नियोजन करावं लागेल. सर तुमच्या बघण्यात असं कुठलं राज्य किंवा शहर असं आहे का जो कचऱ्याचं एकदम योग्य पद्धतीने वर्गीकरण करून विल्हेवाट लावतोय? इंदोर जे आहे ते पूर्ण जगामध्ये यासाठी फेमस आहे. मध्य प्रदेश. तर इंदोरमध्ये अगदी प्लास्टिकच्या छोट्या तुकड्यापासून तर भाजीपाल्याचे अवशेष हे पूर्ण व्यवस्थित सेग्रिगेट केले जातात. याच्यामध्ये सेग्रिगेशन सगळ्यात महत्वाचं आहे. सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे यामध्ये की महानगरपालिकेवर जबाबदारी म्हणजे सरकारवर अवलंबून न राहता आपल्या घरापासून जेवढं पण प्लास्टिक आहे ते वेगळं करायचं. मग ते पातळ प्लास्टिक असे म्हणजे एलडीपी एचडीपी जे म्हणतो आपण पातळ, त्यापेक्षा पातळ प्लास्टिक जाड प्लास्टिक हे वेगळं करायचं. आणि जे भंगारवाले असतात त्या भंगारवाल्याने ते विकायचं. भंगारवाले विकत घेतात ते आणि ते विकत घेतात म्हणजे काय ते रिसायकल करतात. म्हणजे तुम्ही एक प्रकार ते रिसायकल करण्यासाठी प्रयत्न करतात. शक्यतो प्लास्टिक घेऊच नका. जरी घेतलं तर रिसायकल करण्याचा प्रयत्न करा. आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा तुम्ही
म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या पण सिंथेटिक गोष्ट नसली पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कापड किंवा प्लास्टिक नसलं पाहिजे. असं एखाद्या मोकळ्या जागी जर तुम्ही टाकलं, निसर्गात ते डिकम्पोज होईल. हम्म. किंवा जसं मी तुम्हाला खत बनवण्याची प्रक्रिया सांगितली, तसं हम्म. तुम्ही तुमच्या बागेसाठी खत बनवू शकता. शहरामध्ये बऱ्याचदा प्रश्न पडतो की माती कुठून आणायची. हम्म. अशा प्रकारे जर तुम्ही खत बनवलं तर मातीची गरजच नाही पडणार. त्या खतामध्येच तुम्ही रोपं उगवू शकता, भाजीपाला उगवू शकता. म्हणजे थोडक्यात सर सांगू का, म्हणजे प्लास्टिक हा संपणारा विषय पण नाही बरोबर आणि संपणारा ऑब्जेक्ट पण नाही. बरोबर तर निसर्गाला तर काही प्रमाणात प्लास्टिकची साथही मिळते. जसं आपण म्हणतो जलाशय कुठे आपल्याला तयार करायचे असेल तर जाड प्रमाणातलं प्लास्टिक ताडपत्री म्हणतात त्याला, ते वापरलं जातं. त्याचा उपयोग होतो चांगल्या प्रकारे. पण तो उपयोग एक वेगळीकडे, त्याचं प्रमाण वेगळीकडे. काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर फार चांगल्या पद्धतीने पण होतो, बरोबर. आणि तो गरजेचा पण आहे, कारण त्याला ऑप्शनच नाहीये. बरोबर पण दुरुपयोग जास्त केला जातो त्याचा. बरोबर तो दुरुपयोग टाळावा म्हणून लोकांनीच आपली वृत्ती चेंज करावी, बरोबर असं माझं पण मत आहे. अगदी बरोबर. लोकांनी जे ठरवलं ते होऊ शकतं, कारण सरकारने जरी पूर्ण ते फोर्सफुली करण्याचा प्रयत्न केला तेवढं ते होणार नाही. माणसांनी आवाज उठवून या प्लास्टिक विरोधात सरकारला त्यांची धोरणं, स्वतःच्या सवयी बदलणं फार गरजेचं आहे त्या ठिकाणी. प्रत्येकाच्या जीवनापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या फॅमिलीपासून, आपल्या परिवार जो आहे त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि जसं आपलं कार्य पुढे जाईल तसं सरकारला धोरण बदलण्यासाठी आपण दिशा दिली पाहिजे. सर, मला आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे जे लोक आता कॉमन टू अनकॉमनचे जे प्रेक्षक आहेत आणि जे याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियावरती आपला पॉडकास्ट बघितलं जाणार आहे, त्या लोकांना देशी झाड जे आहेत आपले, त्यांच्या रोपांची माहिती द्या. म्हणजेच झाडांची नावं, ती कशी लावावी, त्याचे उपयोग कोणाकोणासाठी कसे असतील. मला त्या देशी झाडांची नावं जर आमच्या प्रेक्षकांना सांगितली तर खूप बरं होईल. जेव्हा पण वृक्षारोपणाचा विषय येतो तर त्यावेळेस झाडं लावायची असतात, परंतु झाडांच्या प्रजाती कडे आपण बघत नाही. तर झाडांच्या प्रजाती समजून घेणं खूप गरजेचं आहे. मुळात झाड लावताना आपला उद्देश क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण नेमकं कशासाठी लावतोय? तुम्ही जर पक्ष्यांसाठी लावत असाल त्याचा उद्देश वेगळा आहे. तुम्ही जर प्राण्यांसाठी लावत असाल तर उद्देश वेगळा आहे. औषधीसाठी उद्देश वेगळा आहे. तर त्यानुसार झाडांचं पण वर्गीकरण ठरतं. तर साधारणतः देशी झाडांचा जेव्हा विचार करतो आपण, तर त्यावेळेस आपला देश जो आहे तो भौगोलिकदृष्ट्या आणि वातावरणाच्या दृष्ट्या हा खूप संपन्न आहे, डायव्हर्सिफाईड आहे. राजस्थान सारखं वाळवंट आहे आपल्याकडे, त्यानंतर पश्चिम घाट सारखं दमट वातावरण त्या ठिकाणी आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारखं हिमाच्छादित प्रदेश आहे. त्यामुळं देशी झाड म्हणजे आपल्या देशातलं झाड, मग ते हिमाचलचं झाड आपल्याकडे आणून लावणं हे चुकीचं आहे, कारण तितकं वातावरण त्याला मॅच होणार नाही. वाळवंटाचं झाड आपण जर आपल्याकडे आणलं तर जास्त पाण्यामुळं ते मरू शकतं, किंवा एवढी सुपीक माती त्याला मिळाली तर वाढ होणार नाही. बरोबर. तर त्यामुळं झाड लावताना नेहमी स्थानिक प्रजातीचं असावं. म्हणजे जसं विदेशी झाडांमध्ये आपण उपप्रकार पाहिला की विदेशी आक्रमक झाड, तसं देशी झाडांमध्ये एक उपप्रकार आहे, तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्थानिक झाड. आता स्थानिक झाड म्हणजे काय की आपल्या वातावरणामध्ये, आपल्या मातीमध्ये, आपल्या ऊन, वारा, पाऊस यामध्ये हजारो वर्षांपासून उत्क्रांत झालेलं झाड. मग त्याच्यामध्ये आता नगरचं जर उदाहरण घेतलं, नगरचं जर उत्तर पूर्व भाग जर सोडला, अकोले साईड, संगमनेर साईड जर सोडला, तर आपल्या भाग जो आहे तो ड्राय डिसिड्युअस भाग आहे. म्हणजे या ठिकाणी गवताळ भाग जास्त आहे. तर गवताळ भागामध्ये आपण प्लांटेशन नाही केलं पाहिजे. म्हणजे गवताळ इकोसिस्टम आहे, तिथे आपण प्लांटेशन नाही केलं पाहिजे. तर ज्या ठिकाणी ऑलरेडी झाडं आहेत, म्हणजे आधी झाडं होती, काही कारणाने ती तोडली किंवा वनव्यामध्ये नष्ट झाली, अशा भागामध्ये आपण जर प्लांटेशन करत असू तर त्यामध्ये जी स्थानिक झाडं आहेत त्याच्यामध्ये पळस आहे, पळस, पांगारा, त्यानंतर भोकर, गोंदन, त्यानंतर काटेरी झाडं जी आहेत आपल्याकडे, काटेरी झाडामध्ये बाभळीचे प्रकार, मग त्यामध्ये गोड बाभूळ, त्यानंतर हिवर, त्यानंतर मानसरोहिणी, अजून काटेरी झाडांमध्येच शिंगरी बाभूळ. शिंगरी बाभूळचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला एक शिंगासारखा काटा येतो, म्हणजे अगदी इतका मोठा तो काटा असतो, साधारणतः 5 इंच आकाराचा, आणि त्या काट्यामध्ये पोकळी असते आतमध्ये, आणि काही कीटक त्या काट्याच्या आतमध्ये राहतात. म्हणजे ते काटा पण कोणत्या तरी कीटकाचं घर असू शकतं. तर हे एक नाविन्य त्यामध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या स्थानिक भागामध्ये खैर जे आहे, खैरामध्ये पण पांढरा खैर, लाल खैर, त्यानंतर नांदूक, त्यानंतर पिंपरण, त्यानंतर असे भरपूर प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला माळरानावर झाडं लावायची आहेत,
जे खुरट्या स्वरूपाची, हम्म. तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने काटेरी झाडं लावली पाहिजेत. बोराचे वेगवेगळे प्रकार, बाबळीचे प्रकार लावले हे पाहिजे. माळ रानावर लावणारी झाडं. हा. ओके. हा. माळावर जेव्हा आपण झाडं लावतोय त्याच्यामध्ये अंतर जास्त पाहिजे, अच्छा. कमीत कमी 15-20 फूट अंतर पाहिजे. हम्म. जेव्हा तुम्ही शहरी भागामध्ये झाडं लावताय तर शहरी भागामध्ये प्रामुख्याने दुर्मिळ झाडं तुम्ही लावले तर ते खूप चांगलं राहील. दुर्मिळ झाडामध्ये आपल्या भागामध्ये काटेसावर जे आहे ते आपल्या भागात दुर्मिळ आहे. त्यानंतर पळस दुर्मिळ आहे. त्यानंतर तुम्हाला कमी जागेमध्ये म्हणजे वरती इलेक्ट्रिक तार आहे आणि खाली तुम्हाला झाड लावायचं आहे, त्याच्यामध्ये अळूसा आहे, निळुंबी आहे, त्यानंतर हिंगण आहे. हम्म. तर ही झाडं तुम्ही लावू शकता. त्याबरोबर माझं असं एक सर विचारणं की जेव्हा शहराचा विषय येतो, हम्म. जेव्हा चांगले रस्ते असतात, हम्म. तर दोन्ही रस्त्यांच्या बाजूला कोणती झाडं लावली पाहिजे आणि रस्त्याच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी झाडं लावली जातात, बरोबर. तर ती कोणती असली पाहिजे? रस्त्याच्या किनारी झाडं लावताना आधी हे आपण जे टाउन प्लॅनिंगचा जे विभाग असतो त्यांच्याकडून आपण हे आधी खात्री केली पाहिजे की तिथे भविष्यात खोदकाम तर होणार नाही, तर किंवा रस्ता रुंदीकरण तर होणार नाही ना. तर तसं जर त्यांच्याकडून आपल्याला एनओसी आली तर आपण त्या ठिकाणी झाडं लावण्याचा विचार करू शकतो. झाड लावताना वरती इलेक्ट्रिक तार आहेत का, जर असतील तर किती फूट उंचीवर आहेत, मग भविष्यात तितकंच फूट उंच वाढणारं झाड आपण लावलं पाहिजे. मग हे शहरामध्ये झाडं लावताना आपल्या भागातली दुर्मिळ झाडं जर आपण लावली तर ते खूप चांगलं राहील. मग त्याच्यामध्ये अंजन जे झाड आहे ते आपल्या भागातलं दुर्मिळ झाड आहे. त्यानंतर भोकर, काटेसावर, त्यानंतर मानसरोहिणी, अजून गोंदन, तर ही झाडं आपण प्रामुख्याने शहरामध्ये लावली पाहिजे. गणेर एक आहे त्याच्यामध्ये सोनसावर, ते पण आपण लावू शकतो. रस्त्याच्या मध्यभागी आपण बऱ्याचदा विचार करतो की तिथं रस्त्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल, म्हणजे सरकार विचार करते की रस्त्याला काहीतरी प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे काही त्रास होईल. तसं काही नाहीये. झाडाची जी म्हणजे फ्लॅट जो रस्ता आहे त्याच्या खाली खड्डा घ्यायचा साधारणतः 2 फूट आणि त्याच्यामध्ये झाड लावायचं. झाडाची मुळं वरती येत नाहीत, झाडाची मुळं खाली जातात. आणि त्याच्यामध्ये पण ज्या झाडाचं खोड जे आहे ते एक टेक्निकल नाव आहे बट्रेस म्हणून. म्हणजे जसं गुलमोहराचं झाड असतं त्याचा खोड जे आहे ना ते असं थोडं बाजूला येतं, बरोबर. किंवा पिंपळाचं पण खोड जे आहे ते थोडं बाजूला येतं. हा. तर तशी झाडं न लावता आपण त्याच्यामध्ये पायर नावाचं जे झाड आहे ते आपल्या भागातलं स्थानिक झाड आहे, ते त्याचं खोड जास्त वाढत नाही पण जागीच त्याचा घेरा होतो. तर बकुळ आहे. त्यानंतर अशी ही झाडं जी आहेत ती तुम्ही डिवायडरच्या मध्ये लावू शकतात. त्याची सावली पण होते आणि डिवायडरच्या मध्ये कोणी छेडछाड करण्यासाठी जात नाही. म्हणजे इलेक्ट्रिक ज्या तारा असतात ते साईडने असतात आणि ज्या विजेच्या खांब असतात ते वरतूनच गेलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जर झाड लावले तर ते तोडण्याचा प्रश्न येत नाही. आणि अशा ठिकाणी मजबूत खोड असलेली झाडं लावली पाहिजे, म्हणजे भविष्यात वादळ वाऱ्यामध्ये तोडली गेली नाही पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये शिसम तुम्ही लावू शकता, त्यानंतर करंज लावू शकता ज्याला खूप कमी पाणी पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये कमी पाण्यावर जगणारी आणि कमी हाईट वाढणारी डिवायडरच्या मध्ये झाडं लावायची असेल त्याच्यामध्ये तरवड नावाचे झुडूप आहे, जे आपल्याला घटस्थापनेमध्ये देवीसाठी माळ बनवतात त्यासाठी वापरतात. ते अत्यंत कमी पाण्यामध्ये, म्हणजे काय होतं की रोड डिवायडरच्या मध्ये पाणी घालण्याचा इश्यू असतो. तुम्ही पावसाच्या पाण्यावरती झाड झुडूप जगू शकता. मेहंदी आहे त्याच्यामध्ये, निरगुडी आहे. तर ही रोडच्या डिवायडरच्या मध्ये जर तुम्ही लावली तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण त्याचा त्रास होणार नाही आणि त्याची तुम्ही व्यवस्थित कटिंग करून पण ठेवू शकता एक हाईट. तर ही तुम्ही आवर्जून लावली पाहिजे. त्याबरोबर शहरामध्ये जसं पुण्यामध्ये इम्प्रेस गार्डन आहे, त्यामध्ये त्या भागातली म्हणजे पुण्याच्या भागामधली दुर्मिळ झाडं त्या ठिकाणी वाढवलेली आहेत. अगदी 200-300 वर्षे झाडं पण त्या ठिकाणी आहेत. तसं आपल्या प्रत्येक शहरामध्ये अशी काही सरकारी जागा त्यासाठी आरक्षित केली पाहिजे. मग त्यामध्ये फुलपाखरांसाठी उद्यान असेल, मेडिटेशनसाठी गार्डन असेल, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची झाडं असतील, आध्यात्मिक महत्व असलेली झाडं असतील, मधमाशांना उपयुक्त असणारी झाडं असतील, असे अनेक गार्डनचे संकल्प जे आहेत किंवा प्लॅन आहेत ते तुम्ही शहरामध्ये राबवू शकता आणि पर्यावरणपूरक जे आहे ते तुम्ही शहर बनवू शकता. सर, मला आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो वाळलेली झाडं असतात, खोड असतात नुसते, तर त्यांचं महत्व काय सर, की नाहीच आहे महत्व त्यांचं? येस, निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्व आहे. मग ते वाळलेलं गवत असो, मेलेला प्राणी असो किंवा वाळलेलं झाड असो, निसर्गात काहीच वाळलं जात नाही. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी वाळलेल्या गवताचं महत्व सांगतो. वाळलेल्या गवताला बिया आलेल्या असतात आणि ते बिया पक्ष्यांचं धान्य असतात. अच्छा. निसर्गामध्ये म्हणजे त्यांना खाण्यासाठी कोणी टाकत नाही, माणसं टाकत नाहीत. तर वाळलेलं बी जे असतं ना तर ते पक्ष्यांना न्यूट्रिशन देण्याचं काम करत असतं, त्यातून त्याचं पोट भरतं. त्याचबरोबर वाळलेलं गवत जे आहे ते पृथ्वीचं उष्णता जी आहे ती कमी करण्याचं काम करतं, कारण सूर्याची हीट जी आहे
ती रोखण्याचं काम करतं. जसं आपण उन्हाळ्यामध्ये टोपी घालतो किंवा छत्री घेतो, तसं ते छत्रीसारखं एक उष्णता कमी करण्याचं काम करतं. आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता. डिजिटल थर्मोमीटरनी टेम्परेचर मेजर केलं होतं. ज्या ठिकाणी पण गवत नाहीये किंवा ज्या ठिकाणी पण कोरडं आहे, पूर्ण माती आहे, त्या ठिकाणचं टेम्परेचर आणि ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणचं टेम्परेचर 25 डिग्रीचा फरक आहे. बापरे. म्हणजे ज्या ठिकाणी 50 डिग्री तापमान असेल जमिनीचं, म्हणजे वातावरणाच्या पेक्षा जमिनीचं टेम्परेचर जास्त असतं, 50 डिग्री होतं, तर जिथं गवत आहे तिथं 25 डिग्रीचं तापमान होतं. एवढा फरक आहे. एवढा फरक पडतो. त्याच्यामुळे होतं काय की जमिनीतलं भूजल पातळी आहे ना ती सुस्थितीत राहते, त्याचं इव्हॉपरेशन होत नाही. बरोबर. त्याच्यामुळं जे मोठे झाडं असतात ना त्यांना पण मॉइश्चर मिळतं जमिनीत. त्यामुळं गवताचं पण तेवढंच महत्व आहे. म्हणजे प्लांटेशन करताना गवत पण लावलं पाहिजे, गवताच्या स्थानिक प्रजाती लावल्या पाहिजे. तर हे वाळलेली झाडं जी असतात, ती वाळलेली झाडं जी आहेत, म्हणजे लोकांचा दृष्टिकोन असतं हे झाड वटलंय काढून टाकलं पाहिजे, परंतु निसर्गामध्ये वाळलेलं झाड पण तितकंच महत्वाचं असतं. वाळलेल्या झाडावर अनेक पक्ष्यांचे ढोले असतात. त्यांचे घर जे असतात, म्हणजे पक्षी जे मोठे घर करतात, त्याच्यामध्ये मोठं खोड असलेली झाडं जी आहेत, म्हणजे जे वयस्कर झाडं आहेत, त्यांचा ते आसरा घेतात. कारण त्याच्यामध्ये त्यांना छिद्र करण्यासाठी पुरेसा वाव असतो, कारण ते जागा त्याची मोठी असते, खोडाची साईज मोठी असते. त्याचबरोबर काही शिकारी पक्षी जे आहेत, जसं शिकरा आहे, ससना आहे, तर ते पक्षी जे आहेत ते वाळलेल्या झाडावर आवर्जून बसतात. का बरं बसतात? कारण त्यांना शिकार करण्यासाठी आजूबाजूचं टेहळणी करणं गरजेचं असतं, आणि ते टेहळणी त्यांना व्यवस्थित करता यावी, सगळ्याकडून एक ऑब्स्टिकल नसावा, म्हणजे पानांचा वगैरे. तर त्यामुळे वाळलेल्या झाडावर ते प्रामुख्याने आपल्याला बसलेले बघायला मिळतात. त्यामुळे त्यांना शिकार करण्यासाठी सोपं होतं. त्याचबरोबर जी वाळलेली झाडं असतात, त्या वाळलेल्या झाडावर काही प्रकारच्या बुरशी ज्या आहेत त्या जगत असतात. त्या बुरशी ज्या आहेत त्या जमिनीमध्ये खूप मोलाचं योगदान देत असतात. म्हणजे बुरशीवर काही शास्त्रज्ञांचं संशोधन झालंय की त्याच्यामधून त्यांना अत्यंत धक्कादायक निष्कर्ष मिळाले की बुरशींचं जे नेटवर्क असतं, समजा बुरशी म्हटल्यानंतर आपल्याला ते भूक्षेत्र आठवतं, परंतु भूक्षेत्र त्याचा एक भाग आहे फक्त. पण त्याचं मुळाची रचना जी आहे किंवा त्यांचे जे हायफे म्हणतात त्याला, तर तो जो पार्ट आहे तो जमिनीच्या लगत असतो किंवा जमिनीच्या थोड्या आतमध्ये असतो काही इंच, तर तो काही किलोमीटर पसरलेला असू शकतो. म्हणजे विचार करू शकतो का की एक छोटीशी बुरशी, त्याचं नेटवर्क जे आहे की 1 किलोमीटर पसरलेलं आहे. बापरे. एक कोणती तरी बुरशी होती, त्याचं नाव आठवत नाही मला, तर ती शास्त्राने जेव्हा मोजली त्याचं नेटवर्क किती पसरलेलं आहे, 100 किलोमीटरपेक्षा जास्त ते पसरलेलं होतं. बापरे. म्हणजे नगर ते पुणे तेवढं नेटवर्क त्याचं पसरलेलं होतं. तर हे बुरशीचं काम काय असतं, एखादं झाड जर आजारी असेल, त्याला दुसऱ्या ठिकाणी जर न्यूट्रिशन काय असेल, समजा त्या ठिकाणी नायट्रोजन असेल त्या जमिनीमध्ये, तिथलं नायट्रोजन घ्यायचं आणि त्या झाडाला प्रोव्हाइड करायचं. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी त्या झाडाला जर तहान लागलेली असेल, त्याला पाणी जर कमी असेल, तर त्या दुसऱ्या ठिकाणी जर पाण्याचा काही सोर्स असेल, त्या ठिकाणी मॉइश्चर असेल, ते मॉइश्चर घ्यायचं आणि त्या झाडाला प्रोव्हाइड करायचं. म्हणजे त्या झाडाची मुळं जी आहेत ना त्याला काहीतरी लिमिटेशन आहे, म्हणजे 50-60 फुटापर्यंत 100 फुटापर्यंत वाढलेले असतात. त्याच्याही पलीकडे एक्सटेंडेड रूट सिस्टीम म्हणजे ही बुरशी आहे. ही बुरशी झाडांना जीवनदान देण्याचं किंवा त्या जंगलाला जिवंत ठेवण्याचं काम करत असते. त्यामुळं त्या बुरशीकडे पण आपण तेवढ्या सन्मानाने बघितलं पाहिजे, त्या सूक्ष्मजीवाकडे पण आपण त्या सन्मानाने पाहिलं पाहिजे. सर, मला आता आठवलं, तुमचा एक वडिलांचा काहीतरी किस्सा होता आयुर्वेदिक औषधोपचार. मला तो किस्सा किंवा आम्हाला तो किस्सा सांगाल? येस. मी गेल्या 2015 पासून कोणतेच मेडिकल मधले औषधं घेत नाहीये. मी पूर्ण जो झाडपाल्याचा उपयोग मला माहिती आहे त्याच्यावरच मी पूर्ण जीवन जगतोय. मग 2020 साली एक इन्सिडेंट घडला. म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं, त्याच दरम्यान वडिलांना छातीत त्रास व्हायला लागला आणि नंतर असं त्यांना म्हणजे खूप जास्त त्रास झाल्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हटले की त्यांचं कार्डिओग्राम काढावं लागेल. तर कार्डिओग्राम काढल्यानंतर ते म्हटले की इमिजिएट अँजिओग्राफी करावं लागेल, ब्लॉकेजेस असू शकतात. तर अँजिओग्राफी जेव्हा केली तर त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये 70%, 80% आणि 95% एवढे 3 ब्लॉकेजेस निघाले. आणि ऑपरेशन करण्याची म्हणजे आमची तेवढ्याच, म्हणजे भावाचं लग्न होतं आणि ऑपरेशनसाठी म्हणजे वडील घाबरत होते आणि माझा पण ह्या म्हणजे ऑपरेशन करणं किंवा ॲलोपॅथिक याच्यावर जास्त विश्वास नाही, केमिकल्सवर विश्वास नाही. तर त्यामुळं मी वडिलांशी चर्चा केली आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला की तू योग्य प्रकारे औषध देऊ शकतो, कारण तू जगतो ऑलरेडी नैसर्गिकपणे. तर मग आम्ही त्यांना डॉक्टरांना विचारलं आम्ही की आम्हाला ऑपरेशन नाही करायचं, बायपास नाही करायची, आम्हाला घरी जाऊ द्या. तर ते सोडायला तयार नव्हते. तर ते म्हटलं की तुम्हाला
सोडता येणार नाही, एक दिवसाची पण गॅरंटी नाही. तर मी त्यांना म्हटलं की मी माझ्या रिस्कवर घेऊन जातो. मग ते म्हटलं की एक फॉर्म आहे त्याच्यावर सही कर की माझ्या रिस्कवर घेऊन चाललंय, पुढं काही बरं वाईट झालं तर हॉस्पिटलचा दोष नाही त्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी त्याचं साईन केली आणि घरी घेऊन आलो. काही आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत नगरमध्ये, तर त्यांच्याकडे घरचे म्हटले की घेऊन जाऊ आपण, आयुर्वेदिक पद्धतीने करू. मग त्यांनी 60-70 हजार रुपये खर्च सांगितला. 3 महिने उपचार करावा लागेल, आणि 3 महिन्यामध्ये पथ्य पाळावं लागेल. पथ्य जर नाही सांभाळले तर आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही. मग असं विचार केला की पथ्य सांभाळायचं आहे, त्यानंतर आयुर्वेदिक औषध देऊन देऊन काय देणार ते. मग त्यामध्ये ऑथेंटिक जी औषधं आहेत ते आपल्याला माहिती आहेत आणि ते कुठं आहेत ते पण माहिती आहे. मग त्याच्यामध्ये अर्जुन सादडा नावाचं एक झाड आहे. कोणतं? अर्जुन सादडा. अर्जुन सादडा, सादळा. हा, किंवा त्याला अर्जुन पण म्हणतात. टर्मिलेला अर्जुना त्याचं लॅटिन नाव आहे, बॉटॅनिकल. तर त्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत ते साल नॅचरली त्याची साल सोडत असतं. त्याचं खोड जे आहे ते साल सोडतं, अगदी पापुदर असतो तो. तर त्याचा काढा जो आहे तो आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्वाचा असतो. म्हणजे गार्डन ऑफ हार्ट म्हणतात त्याला, म्हणजे हृदयाचं रक्षक. हो. तर इतकी मोठी उपाधी त्याला आयुर्वेदामध्ये आहे. तर त्याचं ओरिजिनल झाडापासून ओरिजिनल साल जी नैसर्गिक निघालेली आहे, त्या झाडाला कोणती इजा न करता ते मी घेऊन आलो आणि वडिलांना त्याचा रोज काढा देत गेलो. त्याबरोबर पथ्य सांभाळलं, बाहेरचं काहीच खायचं नाही. जसं आपण आता तुकाराम मुंडे साहेब हो, म्हणतात, बरोबर. इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, हा. बाहेरचं पूर्ण बंद केलं. आणि नॅचरल फूड जेवढं देता येईल, म्हणजे जेवढं कार्बोहायड्रेट्स, म्हणजे नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स जे आहेत, त्याच्यामध्ये कच्चा भाजीपाला, सॅलड्स, तो सॅलड दिला. त्यानंतर जो नैसर्गिक अन्न आहे ते दिलं. जास्त तळलेलं नाही, तुपकट नाही ते दिलं. आणि अर्जुन सालाची जे काढा आहे तो दिला. आणि पुढचे 3 महिने आम्ही केलं. आणि त्यानंतर वडिलांना आम्ही विचारायचो की काही फरक पडलाय का, तर त्यांना फरक वाटायला लागला हे दिल्यामुळं. आणि आधी जे आमच्या घरामध्ये 3 जिने आहेत, ते जिने चढ उतार रोज कमीत कमी 4-5 वेळा करावं लागतात. आणि त्यांना एकदा जरी एक जरी जिना चढला तरी त्यांना दम लागायचा, ते बसून घ्यायचे. किंवा रस्त्याने चालताना पण त्यांना मध्ये कुठेतरी थांबावं लागायचं. आणि नंतर त्यांचा त्रासच निघून गेला. म्हणजे रोज ते कमीत कमी 5-6 वेळा जिने चढ उतार करतात, ते 3 जिने. आणि रोज सकाळी फिरायला जातात भुईकोट किल्ल्याला. बापरे. आणि रोज सकाळी त्यांचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पहाटे 5ला उठतात, ते रात्री 10 वाजता झोपतात. दरम्यान सगळे कामं ते स्वतः करतात. अजून पण त्यांचा व्यवसाय जो आहे रेक्झिन कापडाचा, तर तो अजून पण व्यवस्थित चालू आहे आणि काहीच त्रास नाही. हे सगळं त्यांनी केलं विदाऊट औषधांचं. म्हणजे त्यांना काय आपलं केमिकल नाही, त्यांना काय करायला लावलं होतं? त्यांना बायपास करायला लावलं. बिना बायपासचं त्यांनी हे सगळं रिकव्हर केलंय. बरोबर. आणि विशेष म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही ऑपरेशन नंतर करा, परंतु त्याच्यामध्ये रक्त पातळ व्हायची गोळी घ्या. आम्ही एक पण गोळी नाही दिली त्यांना. बापरे. आणि हे सगळं कोणामुळे झालं? अर्जुन झाडामुळे, अर्जुनाच्या झाडामुळे. आणि अर्जुनाच्या झाडाचे माझ्यावर पर्सनली उपकार झालेत. आपल्या पूर्वजात पिढीवर पण त्यांचे उपकार आहेत. त्यांना त्या उपयोग माहित होता. अर्जुन झाडाचे खूप उपयोग आहेत. म्हणजे जखम भरण्यासाठी ती साल वापरतात, कुठं भाजलेलं असेल त्यासाठी वापरतात. त्यानंतर बीपी रेग्युलेट करण्यासाठी ती साल वापरतात, रक्तवाढीसाठी साल वापरतात. आपण नॉर्मल चहा म्हणून देखील ती साल वापरू शकतो. तर ह्या झाडाचे माझ्यावर उपकार झाल्यामुळं मी पुढच्या 3-4 वर्षामध्ये जवळपास 2000 त्याची झाडं लावली अर्जुनाची, नगरमध्ये. आणि कुठल्या परिसरात शक्यतो का पूर्ण नगरमध्ये? नगरमध्ये पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात लावली. त्यानंतर नगरमध्ये अनेक निसर्गप्रेमी जे आहेत त्यांना मी ती झाडं उपलब्ध करून दिली, त्याची रोपं तयार केली. अनेक निसर्गप्रेमी जे आहेत त्यांच्या घरी घरी नर्सरी चालू केल्या. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जागा असते, बाल्कनीमध्ये कमीत कमी 5 फुटाची जागा असेल, 5x2 फुटाची, तेवढ्या जागेमध्ये कमीत कमी 50-60 रोपं असतात. त्याच्या बिया उपलब्ध करून दिल्या, कशा रोपं बनवायचे, त्या बियावर काय ट्रीटमेंट करायची ते सांगितलं. आणि त्यांनी ते रोपं तयार केले, रोपं उगवले. म्हणजे आपल्या चांदवी महाल जो आहे त्या ठिकाणी सागर दानी सर म्हणून एक आहेत, पोलीस हवालदार आहेत. तर त्यांनी त्या ठिकाणी एक नर्सरी चालू केली. आपण त्यांना बिया कशा लावायच्या किंवा त्याचं माहिती दिली, पण त्यांनी स्वयंप्रेरणेने ते पूर्ण पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ते रोपं बनवतात. अरे वा. म्हणजे निसर्ग सेवा जर करायची असेल ना, तर म्हणजे कोणतं पुस्तक वाचायची गरज नाहीये, तुम्हाला ते स्वयंप्रेरणेने येणं गरजेचं आहे. आणि ते जर आलं
तर खूप चांगल्या प्रकारे निसर्ग संवर्धन होऊ शकतं. हम्म. आपल्या नगरमध्ये नरेंद्र कुलकर्णी सर म्हणून आहे. हा. तर ते त्यांच्या घरी जर आपण गेलो तर तुम्हाला कोणतं शोचं झाड दिसणार नाही, कोणतंच गुलाबाचं फुलाचं झाड दिसणार नाही. हम्म. ते जे स्थानिक झाडं आहेत, दुर्मिळ झाड आहेत, त्याची रोपं तयार करतात. हम्म. ते त्यांच्याकडे उपलब्ध असलेले, मग दुधाची पिशवी असेल, ती वेस्टेज जाते, मग त्यामध्ये रोपं तयार करतात, किंवा कोणता बाटली असेल 1 लिटरची 2 लिटरची, त्यामध्ये रोपं तयार करतात, कॅनमध्ये रोपं तयार करतात, रोपं मोठी करतात, 2-3 वर्षे झाली 5-6 फुटाची, त्यात निसर्गप्रेमींना फुकट वाटतात. म्हणजे तुमच्याकडे जी पण जागा आहे, जिथे तुम्ही आहात तिथपासून तुम्ही चालू करू शकता. अनेकदा लोक म्हणतात की मी शहरामध्ये राहतो किंवा माझा खूपच व्यस्त शेड्यूल आहे, निसर्ग सेवा करायला वेळच नाही. नाहीच आहे. परंतु हे जर उदाहरणं पाहिली आपण, तर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की निसर्ग सेवा करण्यासाठी काळ वेळाचं बंधनच नाहीये. आणि तुमचं सर, वय आणि किती, आता अजून एक ही गोष्ट खूप प्रचलित चालू आहे आताच्या काळामध्ये, बोनसाय झाड येस, घरामध्ये लावले जातात. 4-4 हजार, 11-11 हजार, 15-15 हजार रुपये त्या बोनसाय झाडाची प्राइस असते. त्या झाडाचं महत्व कितपत आहे घरामध्ये लावण्यायोग्य? बोन्साय म्हणजे एक विकृती आहे. ती साधारणतः 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये त्या विकृतीचा जन्म झाला, आणि चीन मधून ती जपानमध्ये आली. जपानमध्ये अजून त्याचं विस्तारीकरण झालं, आणि आधुनिक आता सध्या भारतामध्ये हे जास्त प्रमाणात आता सध्या चालू आहे. तर मुळात काय होतं की जे खूप उंच वाढणारं झाड आहे, म्हणजे साधारणतः 50, 60, 70, 80 वर्ष जुनं झाड, किंवा तेवढं फूट उंच वाढणारं झाड, तर त्याला छोट्या स्वरूपात ठेवलं जातं. त्याच्यावर वारंवार अत्याचार केले जातात. आपण जगदीशचंद्र बोस यांनी सांगितले की झाडांना भावना असतात, त्या भावनांशी खेळ केला जातो. त्याच्यावर अवलंबून असणारे पक्षी प्राणी काहीच राहत नाही. त्या झाडाला खुरटं बनवलं जातं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं ना, एक वेगळ्या स्वरूपाचं आहे, पण हे एक तंतोतंत लागू होण्यासारखं आहे की एक 6 फूट उंची जर माणसं होणार असेल, त्याला लहानपणापासून आपण जर एक खुरटं बनवून ठेवलं 1 फुटाचं, कसं वाटेल? त्या स्वरूपाचं आहे ते. त्याच्यामुळे घरामध्ये प्रचंड नकारात्मकता वाढते, कारण ते इतके अत्याचार आपल्यावरती हॅमरिंग असं केलं जाते की हे घरामध्ये लावल्याने पॉझिटिव्हिटी वाढते. काय काय हे लावलं की तुम्हाला त्याच्यातनं ह्या अशा विसंगत गोष्टींवरती आपल्याला भरोसा ठेवायला भाग पाडतात. आता हे कोण म्हणजे पसरवतोय? कोण पसरवतंय? जो नर्सरीवाला आहे, ज्याच्याकडे रोप आहे, तो पसरवतोय. बरोबर. कारण त्याला त्याचा धंदा करायचा आहे, त्यामुळे हे चुकीच्या गोष्टी पसरवतोय. असे अनेक उदाहरणं आहेत. विदेशी झाडांच्या बाबतीत पण असेच गैरसमज पसरवले जातात की हे चांगलं आहे झाड, तुम्ही लावा, याने वास्तू अट्रॅक्ट होते किंवा पैसा येतो. तर असं काहीच नाहीये. आपले स्थानिक झाडं, ज्याच्यावर पशु पक्षी बसतात, ते सगळ्यात पॉझिटिव्ह झाड. सर, जेव्हा तुम्ही तुमच्या नजरेसमोर एखादं झाड तुटताना पाहता, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? काय भावना असतात तुमच्या? अगदी कालचंच उदाहरण आहे. आपल्या आजूबाजूला अनेक मोठी झाडं असतात, आणि आपण प्रत्येक वर्षी झाडं पण लावतो. परंतु झाडं लावण्याचं प्रमाण आणि झाडं तोडण्याचं प्रमाण हे जर पाहिलं आपण, तर झाडं तोडण्याचं प्रमाण जास्त आहे, आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठा बायोडायव्हर्सिटीचा लॉस होत आहे. तर याच्यामध्ये जी जुनी झाडं असतात, त्या जुन्या झाडांवर अनेक पक्षी अवलंबून असतात. काही मायग्रेटरी बर्ड्स की जे विदेशातून आपल्याकडे येतात, काही त्यांचा विणीचा हंगाम असेल, किंवा त्यांना जिवंत राहण्यासाठी योग्य पोषक वातावरण आपल्याकडे असतं, त्यावेळेस ते येतात. तर त्या झाडावर ते अवलंबून असतात. तर असे शेकडो वर्षांपासून त्यांचा तो जीवनक्रम जो आहे तो चालू आहे. त्यांना इथल्या झाडांची व्यवस्थित माहिती असते, कोणत्या भागात काय झाड आहे. परंतु असं जुनं झाड जेव्हा तोडलं जातं, तर त्यावेळेस खूप मनाला वेदना होतात. अगदी कालचंच उदाहरण आहे. अहिल्यानगर मध्ये कलेक्टर ऑफिस आहे. कलेक्टर ऑफिस पासून 200 मीटर अंतरावर एक हेरिटेज ट्री आहे. हेरिटेज ट्री म्हणजे वारसा वृक्ष. वारसा वृक्ष ही एक संकल्पना जी आहे, ती सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्य सरकारने 2021 मध्ये ही संकल्पना चालू केली. यामध्ये महाराष्ट्राचा जो वृक्ष कायदा आहे, त्याच्यामध्ये 1975चा ट्री प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऍक्ट, जो शहराच्या संदर्भात आहे, त्यामध्ये त्यांनी संशोधन करून एक असं कायदा बनवला की त्याच्यामध्ये 50 वर्षापेक्षा जर जुनं झाड असेल, त्याला एक संरक्षण मिळावं. सहज कोणी त्याला तोडू नये, आणि जरी तोडण्याची वेळ आली तर त्याला 1 लाख रुपये दंड, आणि त्या झाडाचं जेवढं वय असेल, समजा 100 वर्ष वय असेल, तर तेवढे झाडं त्याला लावावं लागतं. तर असं वारसा वृक्ष झाड कोणी, माझे एक मित्र आहेत तुषार लहारे, ते पण निसर्गप्रेमी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं फोन करून की अशा ठिकाणी झाड तोडतात. ते स्वतः त्या ठिकाणी थांबले, परंतु ते लोकांनी पण थांबून घेतलं झाड तोडत असताना. ते हे आलेत म्हणून, पण त्यांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे मला बोलून घेतलं त्यांनी.
तर मी जेव्हा तिथं पोहोचलो त्यांनी ऑलरेडी 3 फांद्या तोडल्या होत्या त्याच्या, आणि अजून 4 फांद्या त्या ठिकाणी होत्या. तर मी त्यांना सांगितलं की काम थांबवा आधी, मला परमिशन लेटर दाखवा. मुळात त्या झाडावर कोणतं पण झाड तोडण्याआधी त्या ठेकेदाराने त्याच्यावर एक पत्र लावणं गरजेचं आहे किंवा एक बोर्ड लावणं गरजेचं की हे झाड आम्ही तोडतोय. तसं कोणतंच पत्र त्यावर नव्हतं. त्यांच्याकडं म्हणजे ते एक झाड तोडण्यासाठी जी परवानगी लागते ती परवानगी पण त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मी उद्यान विभाग प्रमुख जे आहेत त्यांना फोन लावला की हे झाड तोडून राहिले, त्यांची परवानगी आहे का. त्यांच्याकडे तर नाहीये, पण ऑफिशियली परवानगी घेतली का वरून. ते म्हटले माझ्यापर्यंत तर काही नाहीये आणि मी बाहेर. तर त्यांनी मला आयुक्तांना संपर्क करण्यासाठी सांगितलं. आयुक्तांना फोन केला. ते म्हटले की मला पण माहित नाहीये, पण बघतो मी, ते मीटिंगमध्ये होते. तर मी त्यांना म्हटलं की डायरेक्ट म्हटलं की हे काम थांबवा तुम्ही, याला परमिशन नाही. तर ते काम त्यांनी थांबवलं. म्हणजे हे सगळं गोष्टी सांगितल्यानंतर, आणि मी त्यांना सांगितलं तुमच्या ठेकेदारांचा नंबर द्या, परंतु त्यांनी मला ठेकेदारांचा नंबर दिला नाही. आणि त्यानंतर मी दिवसभर त्या ठिकाणी होतो. मी त्यांना म्हटलं ठेकेदारांना बोलून घ्या, हे झाड तोडलं नाही पाहिजे, कारण हे एवढं 150 वर्षामध्ये त्याच्यावर किती संकट आले असतील, आणि ह्या 150 वर्षामध्ये त्याला काहीच झालं नाही. अनेक वादळ, भूकंप पण त्यांनी झेललेले, परंतु विकास तिथपर्यंत पोहोचला आणि त्या झाडाच्या मुळावर घाव होण्याचा प्रयत्न झाला. तर त्यामुळं मी म्हटलं की माझे दिवस गेला तरी चालेल, माझे अनेक दिवस गेले तरी चालते, पण हे झाड वाचलं पाहिजे. तर त्यामुळं मी शेवटी त्या ठेकेदाराला, जो झाड तोडण्याचा ठेका ज्याने घेतला होता, त्याला सांगितलं की झाड तोडण्याचं तुम्ही काम थांबवलंय आता, ठीक आहे, पण परत जर तोडलं तर मी याची रीतसर कारवाई करेन, आणि मला तुमच्या ठेकेदाराचा ज्याने तुम्हाला परमिशन दिली त्यांचा नंबर द्या. तर शेवटी कंटाळून त्यांनी मला एका जणाचा नंबर दिला, त्यांनी दुसऱ्याचा नंबर दिला. मग PMC म्हणून एक असते, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, त्यांचा नंबर दिला. ते आले. तर त्यांना सांगितलं की म्हणजे आधी मी त्यांचं ऐकून घेतलं. ते म्हटले की त्यांचा एक ठराव मंजूर झालेला आहे आणि तो ठरावानुसार त्यांचं रोड आहे त्याच्यामधली झाडं ते तोडू शकतात, अशी रीतसर परवानगी त्यांच्याकडे आहे. तर मी त्यांना विचारलं की ही परवानगी कुणी दिली. तर ते म्हटले की महानगरपालिकेच्या जे वर्किंग बॉडी आहे त्यांनी ती परवानगी त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ती दिलेली आहे. तर मी म्हटलं की वारसा वृक्ष जे आहेत, ही संकल्पना त्यांना समजून सांगितली आधी की वारसा वृक्ष म्हणजे काय आणि हे याच्यामध्ये काय होऊ शकतं. म्हणजे झाड तुम्ही तोडल्या, ऑलरेडी 3 फांद्या तोडल्या, म्हणजे तुम्हाला दंड होणार आहे, किंवा ते 150 वर्षाचं झाड आहे, त्यामुळे 150 झाडं तुम्हाला लावावं लागणार, कमीत कमी 7 ते 8 फूट उंचीचे, आणि पुढे 7 वर्ष त्यांना जगवायचे आहे तुम्हाला. त्याच्यामधलं एखादं झाड गेलं तर पुन्हा लावायचं, हे तुम्हाला करावं लागेल, हे मी त्यांना सांगितलं. त्यानंतर ते म्हटले की हे आम्हाला माहित नव्हतं, तर याविषयी अधिक माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. मग त्यांनी शहर अभियंता जे आहेत त्यांना संपर्क करण्यासाठी सांगितलं. मग मी पटकन एक लेटर टाईप केलं, कारण सरकारी विभागात जेव्हा जातो आपण तर तोंडी चालत नाही. तर कागद महत्वाचा असतो. कागदामध्ये सगळं ते पॉईंट्स टाकले, कोणत्या कोणत्या गोष्टीचं उल्लंघन होत आहे. म्हणजे तुम्ही झाड तोडताना त्याच्यावर काही बोर्ड लावत नाही, वर्तमानपत्रात तुम्ही जाहिरात देत नाही की झाड तोडले जाणार आहे. त्यानंतर वारसा वृक्षचं काहीच तुम्हाला घेणं देणं नाहीये, म्हणजे राज्य सरकारचा तुम्ही आदेशाचा अवमान करताय. तर हे सगळे मुद्दे मी त्यामध्ये टाकले आणि त्यांना लेटर देण्यासाठी गेलो, पण ते गैरहजर होते. बहुतेक त्यांना कोणाचा तरी फोन गेला असावा. तर त्यांना मी ऑफिसमध्ये त्यांच्या जे PA होते त्यांना लेटर दिलं, त्याच्यावर रिसिप्ट घेतली आणि आलो. माझे सहकारी होते, त्यांना त्या झाडावर लक्ष देण्यासाठी सांगितलं. आसपासच्या लोकांना सांगितलं की झाड तोडण्यासाठी जर आले तर तात्काळ मला संपर्क करा. आणि हे सगळं होत असताना आमचे प्रयत्न चालू आहेत की कोर्टाकडून त्याच्यावर PI दाखल करायची आणि ते काम थांबवायचं. कारण या झाडाचे म्हणजे ते वटवृक्ष आहे, तो म्हणजे भारताचा राज्यवृक्ष आहे. राज्यवृक्षाची अशा प्रकारे हेळसांड होतीये, त्याचं रिप्लांटेशनसाठी तुम्ही काम करत नाहीये, आणि मुळात ती जागा जी आहे पलीकडे आर्मीचं क्षेत्र आहे. मी त्यांना विचारलं पलीकडे का जागा वाढवत नाहीये, आर्मी परमिशन देत नाहीये, झाड तुम्हाला परमिशन देत, म्हणजे झाडाला बोलता येत नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यावर अत्याचार करणार का. म्हणजे ही मानसिकता आपल्याकडे झाली. आपल्या प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याच्या आजूबाजूला अनेक झाडं तोडली जातात आहे, परंतु आपण अशा वेळेस गप्प नाही राहिलं पाहिजे. त्या झाडाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, त्यांनी दिवस रात्र आपल्याला लहानचं केलेले त्यांनी, बरोबर, संरक्षण केलं आपलं, बरोबर. आणि एवढं सगळं होत असताना तो आपला सहकारी आहे. म्हणजे आपला संत तुकारामांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे आपले नातेवाईक आहेत ते, आणि त्या नातेवाईकावर जर अन्याय होतोय, आपल्या मित्रावर जर अन्याय होतं, आपण गप्पपणे कसा बघू शकतो. राजस्थानमध्ये अमृतदेवी विष्णोई म्हणून होत्या, त्यांनी 500+ झाडं जी आहेत ती वाचवली, आणि कशी वाचवली, स्वतःचं प्राण देऊन. शेकडो माणसं त्यावेळेस त्या ठिकाणी मेले होते.
म्हणजे त्या आंध्र प्रदेशच्या कोणत्या थिम्मक्का ती मक्का चालू म्हणतात. त्यांचं पण तेच. हा. त्यांनी स्वतःच्या म्हणजे त्यांना मुलं बाळा नाहीत, त्यामुळे त्यांनी शेकडो झाडं वडाची लावलीत, ती मोठी हम्म. केलीत आणि त्यांचं वाक्य होतं की हे झाडं म्हणजेच माझी मुलं आहेत. म्हणजे असे उदाहरणं आपल्या नगरमध्ये अनेक उदाहरणं झालेली आहेत, आपल्या भारतात, देशामध्ये उदाहरणं झालेली आहेत, देशामध्ये. जगामध्ये उदाहरणं झालेली आहेत. हा वारसा आपण कधी पुढे नेणार? आणि सर अजून एक मला विचारायचं होतं की आपण ज्या रेग्युलर जेवणामध्ये पालेभाज्या खातो लोकांना तेवढंच माहिती. हम्म. पालक, मेथी, शेपू, फार तर फार आंबट चुका, आणखीन एखाद दोन भाज्या याच्या तांदूळचा वगैरे अशा भाज्या माहिती. पण रानभाज्या हम्म. ज्या आज मिळत नाहीयेत, बरोबर. त्या रानभाज्याबद्दल सांगा. रानभाज्या ज्या आहेत ते आपले पूर्वज खात होते. आता सध्या कोण खाते? आदिवासी लोक खातात आहे हम्म. आणि त्यामुळे ते निरोगी आहेत किंवा त्यामुळे त्यांना शक्ती आहे. रानभाज्यावर म्हणजे माझ्या अनुभवानुसार जे मी पाहिलंय की रानभाज्यावर कोणता रोग पडत नाही. जरी रोग पडला तरी तिथले स्थानिक मित्रपूर्ण कीटक जे आहेत किंवा पक्षी जे आहेत ते कीड पटकन खाऊन टाकतात. त्या भाज्यांवर कोणता रोग पडत नाही आणि त्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर आपल्यावर पण कोणता रोग पडत नाही, म्हणजे आपण आजारी पडत नाही. आणि त्या रानभाज्या कोणत्या कोणत्या आहेत बरं सर? तर आपल्या आजूबाजूला घोळ नावाची म्हणजे अगदी आपल्या कुंडीमध्ये पण नकळत उगवते, ती आपण गवत म्हणून काढून टाकतो. अच्छा, ते बारीक बारीक पानं असतात. नाही, त्याचे साधारणतः मेथीच्या पानासारखे पानं असतात. हा हा त्यानंतर बारीक बारीक पानं जे आहेत चिल म्हणतात त्याला. हा. ती अगदी शोच्या वनस्पतीसारखी दिसेल अशी ती बरं. वनस्पती असते, जमिनीलगत पसरते आणि जर आपण कुंडीमध्ये लावली ते वरतून खाली येते. हा, म्हणजे हा. हँगिंग पॉट मध्ये पण ती आपण लावू शकतो. ओके. तर ती एक वनस्पती आपली रानभाजी आहे. त्यानंतर ज्या पण आपण भाज्या खातो आता, मेथी असेल तर जंगली मेथी वेगळी आहे, पालक जंगली पालक वेगळा आहे, शेपू खडक शेपू वेगळी आहे, शेवगा रान शेवगा वेगळा आहे. तर असं प्रत्येकाचं जंगली भाऊ काहीतरी आहे. परंतु काय झालंय की सध्या हायब्रिडायझेशन जे चालू आहे किंवा जीन्स मॉडिफाय करून जे वेगवेगळे पिकं घेणं चालू आहे, तर त्याच्यामध्ये ह्या रानभाज्या पूर्णपणे दुर्लक्षित होतात आहे आणि लोकांचा गैरसमज आहे की रानभाज्या फक्त पश्चिम घाटात आढळतात किंवा अकोले साईडला भेटतात. परंतु तसं नाहीये. अगदी आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या कुंडीमध्ये पण रानभाज्या नकळत उगवलेल्या असतात. मग ती आंबोशीची भाजी असेल, गोळ असेल, केना असेल, अशा अनेक भाज्या आहेत. आपल्या डोंगर माळरानावर करडुले नावाची भाजी आहे. त्यानंतर पुनर्नवा नावाची भाजी आहे, वसू नावाची भाजी आहे. अशा अनेक असंख्य भाज्या आहेत म्हणजे ज्या मी डॉक्युमेंट केल्या आहेत नगरच्या आजूबाजूला. तर त्या 180 पेक्षा जास्त भाज्या रानभाज्या ज्या आहेत त्या आपल्या ज्या खाण्याच्या स्वरूपात आहेत. मग त्याच्यामध्ये आणि आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला भाजी कोणत्या मिळतात फक्त मोजक्या. आत्ताच मी मोजून दाखवल्या 10 पण भाज्या होत नाही. बरोबर. 180 भाज्या आहेत, त्याचं लोकांना अजून माहितीच नाहीये. बरोबर. माहिती होती पण ती आता दुर्मिळ झाली. बरोबर. आता ह्या प्रत्येक रानभाज्या आहेत ना त्यांची काही ना काही स्पेशालिटी आहे. जसं डॉक्टरांचे स्पेशलिस्ट असतात ना, हार्टचा स्पेशलिस्ट वेगळा, बोनचा वेगळा, तसं रानभाज्यांचे पण स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं काही ना काही गुणधर्म आहे. म्हणजे असं हाडजोड नावाची वनस्पती आहे, हाड जोडण्याचं काम करते ती. म्हणजे हाडजोड वेल असतो त्याचा, शेकडो वर्ष जगतो. म्हणजे हाड जर ब्रेक झाला असेल तर पुढे जे हाडवैद्य असायचे तर ते हाड जोडण्यासाठी त्या वनस्पतीचा लेप करायचे, त्यानंतर त्याची चटणी खायला लावायचे. बरं. त्यानंतर विधारा नावाचा एक वेल आहे, तो जखम भरण्यासाठी खूप गुणकारी आहे. म्हणजे अगदी गँग्रेन पर्यंत जखमा नीट झाल्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. अच्छा. त्याचबरोबर पोटामध्ये अल्सर असेल तरी ती रानभाजी वापरली जाते. वाताचे विकार असेल, गुडघे दुखत असेल त्यासाठी पण ती वापरली जाते. डायबिटीस साठी देखील वापरली जाते. म्हणजे एकाच रानभाजीचे अनेक उपयोग आहेत आणि शेकडो वर्ष ते जगतात. त्याचबरोबर हडसन नावाची एक वनस्पती आहे, माळरानावर आढळते, म्हणजे अगदी जमिनीलगत चालते, म्हणजे पसरत चालते. तर तिचे पण हाडांसाठी खूप हाडं बळकट होण्यासाठी महत्व आहे त्याचं. त्यानंतर हरणखुरी नावाची एक वनस्पती आहे. हरणखुरी नाव का पडलं कारण ती एकदम जमिनीलगत असते, धुळीमध्ये असते माळरानावर आणि हरणांना ती आवडते. हरण जर पाहिलं तर उड्या मारत चालतात. बरोबर. आता तसं हरणांसारखं उड्या मारत चालत गेलो आपण म्हणजे 1 तास जरी उड्या मारल्या आपलं कंबरण पाठ जाईल. बरोबर. पण हरणांना ताकद कुठून मिळते कारण ते रानभाज्या खात असतात, त्या पौष्टिक गवत खात असतात. तर हे हरणखुरीची वनस्पती आहे, त्यांना हाडांना बळकटी देण्याचं काम करत असते. तर ती हरणं जी आहेत ती खुरांनी काढतात, आधी बाजूला करतात मग खातात, त्यामुळे तिला हरणखुरी नाव आहे. तर अशा खूप वैशिष्ट्यपूर्ण रानभाज्या आहेत. तर त्या जर आपण खाल्ल्या तर आपल्याला निरोगी आपलं जीवन राहतं. आणि मी गेल्या 2015 पासून कोणत्याच मेडिसिन्स खाल्ल्या नाहीयेत. त्याचं श्रेय पण रानभाज्यांनाच आहे. ज्या त्या सीझन मध्ये जे ते मिळतंय ते खाल्लं पाहिजे. हे तुमचं ते नाकाचं हाड वाढल्याचं एक तुम्ही सांगितलं होतं सर किस्सा, त्याचं काय बरं ते किस्सा तो? मला 2020च्या दरम्यान
2020 ते 23 असे 3 वर्ष मला नाकाच्या हाडाचा त्रास चालू होता. सुरुवातीला खूप शिंका यायच्या. थोडं जरी गार काही झुळूक आली वाऱ्याची किंवा गार काही लागलं, थोडं गार पाणी पिण्यात आलं तर शिंका चालू व्हायच्या आणि कंटिन्युअस नाकातून पाणी गळायचं. म्हणजे दिवसातून कमीत कमी 5-6 रुमाल भरायचे, एवढं नाकातून पाणी गळायचं. आणि आधी मला वाटायचं की हे काहीतरी सर्दी आहे, त्यामुळे मी वेगवेगळे काढे प्यायचो. अडुळसाचा काढा असेल किंवा सताप असेल, असे वेगवेगळे काढे प्यायचो, फरक नाही पडायचा. तर मग शेवटी एक वैद्याने मला सांगितलं की तुझं नाकाचं हाड वाढले. त्याने चेक केलं, नाकाचं हाड वाढले सांगितलं. आणि मग नाकाचं हाड वाढल्यानंतर मला ते म्हणजे त्याचं निदान झालं की नाकाचं हाड वाढलंय. आता प्रयत्न दुसऱ्या दिशेने करणं गरजेचं आहे. मग मला एक हळदू नावाचं झाड माहित होतं. आपल्या नगरमध्ये काही झाडं आहेत त्याची. तर त्याचं मी पान आणलं आणि त्याचा रस जो आहे तो नाकात टाकला. तर तो टाकल्यानंतर ते खूप झणझण झालं आणि त्या दिवसापासून मला नाकाच्या हाडाला फरक पडायला चालू झाला. म्हणजे शिंका ज्या यायच्या, नाक पाणी गळायचं ते बंद झालं. आणि ॲलोपॅथीमध्ये त्याच्यावर उपचार म्हणजे फक्त ऑपरेशन आहे. आणि ऑपरेशन पण एवढं भयंकर असतं, कारण माझ्या आईचं ऑपरेशन मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कारण नाकाचं हाड ते पूर्ण लिटरली कट करतात. नाकामध्ये कापसाचे बोळे कोंबतात दोन्ही आणि नाक बंद असतं, तोंडाने श्वास चालू असतो ती जखम भरेपर्यंत. आणि तो पेशंट जो आहे तो अत्यंत वेदनेने ओरडत असतो. म्हणजे त्याला असं वाटतं की श्वास बंद होईल का काय, मरतो की काय, असं ते होत असतं. आणि ते डोळ्यापुढे पाहिलं, त्यामुळे म्हटलं की ऑपरेशन करायचंच नाही आपल्याला. त्यामुळे मी वाट पाहिली 2-3 वर्ष. म्हणजे जोपर्यंत मला ते झाड मिळत नव्हतं, एकदा मिळालं त्यानंतर मी ते वापर केला आणि पूर्ण आता निरोगी. अनेक माझ्या संपर्कातले जे लोक आहेत त्यांना नाकाच्या हाडाचा त्रास आहे, अनेकांना त्याचा चांगला गुण आलेला आहे. अर्थात हे उपयोग जे आहेत हे अनुभवाने आम्ही करतो आणि त्यामध्ये आमची एक श्रद्धा जी आहे ते वनस्पतीच्या प्रती ती महत्वपूर्ण वाटते मला याप्रती. आणि त्या वनस्पतीचा वापर करून आपण नीट झालोय म्हणजे त्या वनस्पतीसाठी काहीतरी केलं पाहिजे, प्रश्नच नाही. ते हळदूचे झाडं लावले पाहिजे, त्या अर्जुनाचा उपयोग झाला म्हणजे अर्जुनाचे झाडं लावले पाहिजे. आणि तो पूर्वजांचा वारसा जो आहे किंवा निसर्ग आपल्याला देतोय, म्हणजे आपण पण निसर्गाला देणं गरजेचं आहे, तो वारसा पुढे टिकला पाहिजे. तर हे आपण सगळ्यांनी जर केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला ते झाडांचे आशीर्वाद, निसर्गाचे आशीर्वाद मिळतील आणि आपलं जीवन जे आहे ते आनंददायी बनेल असं मला वाटतं. नक्कीच सर. आता जी कोणी लोक हा पॉडकास्ट पाहतील त्या सर्व लोकांना मी विनंती की जर व्यवस्थित लक्ष देऊन कधी हा पॉडकास्ट ऐकला ना तर त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामधनं मिळतील त्यांना. सर, मला आणखीन एक सगळ्यात महत्वाचं विचारायचं आहे की जेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली, रानभाज्या, आपले देशी झाडं, बिया यांच्या बाबतीत जेवढी माहिती दिली, जर आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी तुमच्याशी संपर्क वगैरे आम्ही देऊच. पण कुठे अवेलेबल होतील या त्याच्या संदर्भात आपल्या जवळची आयुर्वेदिक रोपांची जर कोणती नर्सरी असेल तर त्या ठिकाणी आपण जर संपर्क केला तिथे मिळू शकतात. त्याचबरोबर आदिवासी लोक जे असतात त्यांकडून पण तुम्हाला त्या वनस्पती मिळू शकतील. परंतु त्या घेताना त्या वनस्पतींचे उपकार आपल्यावर आहेत ही जाण ठेवून आपण तितके जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते घेतलं पाहिजे आणि त्या वनस्पती जेवढे लावले पाहिजे त्या भागामध्ये. अहिल्यानगरमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा आसपासच्या भागामध्ये पाहिजे असेल तर नगरमध्ये माझी आयुर्वेदिक रोपांची नर्सरी आहे, दुर्मिळ झाडांची नर्सरी आहे, त्यामध्ये मिळू शकेल. फार महत्वाची इन्फॉर्मेशन दिली सर तुम्ही. सर, आपण आपल्या शेवटच्या राऊंडकडे वळतोय, रॅपिड फायर क्वेश्चन. त्याच्यामध्ये एका वाक्यात किंवा एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायची. सर, खरा पर्यावरण दिन सोशल मीडियावर साजरा करणं की प्रत्यक्षात झाड लावून त्याला जपणं? प्रत्यक्षात मातीत उतरून झाडाला जपणं. प्लास्टिकची शोभेची झाडं घरात ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही एका शब्दात किंवा वाक्यात काय सांगाल? बोगस आहे तुम्ही. पुढच्या पिढीला श्वास घ्यायला शुद्ध हवा मिळेल का, हो का नाही? अवघड वाटतंय. निसर्गाचं संवर्धन करणं ही काय आहे, फॅशन की नेक्स्ट जनरेशनचं इन्शुरन्स पॉलिसी? खरं बघायला गेलं तर नेक्स्ट जनरेशनची इन्शुरन्स पॉलिसी आहे. तुमच्या जीवाभावाचं एखादं झाडाचं नाव आणि ते का? शिंगरी बाबूळ. का? कारण सध्याच्या घडीला इतकं विध्वंस वाढत चाललाय, शहरीकरण वाढत चाललंय आणि त्याच्यामध्ये झाडं जगवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. शिंगरी बाबूळ असं झाड आहे की त्याच्यावर पक्ष्यांना ते नेस्टिंगसाठी जागा देतं. काटेरी असल्यामुळे पक्षी त्याच्यामध्ये सिक्युअर फील करतात. त्याचबरोबर काटे जास्त असल्यामुळे त्याला छेडण्यासाठी कोणी जात नाही, कारण सरपण पण त्याचं मिळत नाही.
त्यामुळं लाकूड तोडे पण त्याच्यापासून लांब थांबतात. त्यावर मधमाशांना पण ते आसरा देतं, कारण बरोबर. मधमाशा जर असतील तरच त्या जंगलाला एक म्हणजे सजीवपणा मिळतो आणि त्याचा पुढचा वंश तयार होतो, कारण पॉलिनेशन करतात मधमाशा. त्याचबरोबर शिंगरी बाबूळ जे आहे त्याचे औषधी उपयोग पण आहेत. म्हणजे जुनाट जखमा ज्या आहेत त्या भरण्यासाठी त्याचा वापर होतो सालीचा. त्याचबरोबर त्याचा पाला जो आहे तो पण औषधीदृष्ट्या महत्वाचा आहे. असे अनेक उपयोग त्या झाडाचे आहेत. थोडक्यात शिंगरी बाभूळ येस, हे झाड स्वतःसाठीच एक प्रकारचं संरक्षण तयार करतं पक्ष्यांना पण येस, आणि जे वृक्षतोड करणारे आहेत त्यांच्यापासून पण. बरोबर. आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की ते अगदी खडकाळ जमिनीमध्ये पण उगवतं आणि सुरुवातीला तुम्ही फक्त पावसाच्या पाण्यावर जरी जगवलं त्याला तरी पुढे त्याला पाणी द्यायची गरज पडत नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ती आणि लाईफ टाइम फायदा. रिझल्ट आहे. थँक्यू सो मच सर. खूप महत्वाच्या विषयावरती तुम्ही मार्गदर्शन केलेले, माहिती दिलेली आहे. कॉमन टू अनकॉमनच्या या पॉडकास्टचा हेतूच हा आहे सर, की सामान्य विचारापासून ते असामान्य विचारापर्यंत केलेला प्रवास बरोबर. जो तुम्ही आजही करताय आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमचं हे कार्य करतायत आणि निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही लोकांना खूप मोठी प्रेरणा देतायत सर. तर कॉमन टू अनकॉमनच्या वतीने मी सर्व जे आमचे सबस्क्रायबर आहेत, प्रेक्षक आहेत, यांच्या वतीने तुमचे खूप आभार मानतो आणि तुमच्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा देतो सर. आणि जर अशाच आणखीन काही गोष्टी आपल्याला पुढे शेअर करायच्या असेल, तुम्हाला असं वाटलं तर सर नक्की सांगा, आपण त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की शेअर करूया Yes. सर. याच्यामध्ये शेवटी एकच सांगेल की जसं कॉमन टू अनकॉमन आपला आयडिया आहे, तसं निसर्ग पण कॉमन टू अनकॉमन आहे. म्हणजे निसर्गाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सर्वसाधारण वाटतो, परंतु जेव्हा आपण निसर्गामध्ये प्रत्यक्ष जातो, निसर्गाकडे दूरदृष्टीतून बघतो किंवा त्याला फक्त निरीक्षण करतो, त्यावेळेस त्याच्यामधला असाधारणपणा आपल्याला लक्ष येतो. त्यामुळं एक लक्ष येतं की जेवढं आपण डीप निसर्गामध्ये जातो त्याचं सुरुवातीला कॉमन वाटतं, पण ते अनकॉमन असतं. खूप छान सांगितलं सर तुम्ही. Thank you. त्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. Thank you. थँक्यू सो मच सर.